हाय फ्रेंड्स, नमस्कार. हॅलो. तर रोहिणी स्वयंपाक करते. संध्याकाळची वेळ झाली. तेच मला म्हणे मम्मी चल आपल्याला बाहेर जायचं आहे, मम्मी चल आपल्याला बाहेर जायचं आहे. त्याला म्हटले अरे कुठं, तर तो काही मला सांगत नाही नेमकं काय, मला पण काही कल्पना नाही आहे. तर तो मला बाहेर कुठेतरी घेऊन चालला आहे. तर नक्कीच काहीतरी सरप्राईज असणार आहे. तर म्हटलं चला तुम्हाला पण सांगू नेमकं कुठे चाललं आहे. आता बघू तर कुठे जातो आम्ही. तर तेरस आणि मी बाहेर चालली होती आणि मला आमच्या इथे असणार आहे पाटील वहिनी. मी इथे आमच्या शेजारी राहत्या पाटील वहिनी. त्यांनी असं छान डेकोरेशन केलं आहे. हे बघा, मला डेकोरेशन दाखवते मी. ते छान सजावट त्यांनी केलेली आहे. ते सोफा आहे त्यांचा. आणि ह्या आमच्या पाटील वहिनी खूप छान आहे, खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. आणि त्यांच्या शेजारी आमच्या शेजारी पण बसलं आहे. अहो मला लक्षातच नाही हळदी कुंकू आहे. तर त्यांच्या शेजारी आमच्या आरुषा मम्मी आणि सानुषी मम्मी. आणि ह्या ताईंचं नाव काय? अगं अगं बाई गो, ताई तुम्ही मेकअप एवढा केला की मला विसरा. हे बघा आमच्या बहिणी जरा जास्त गोऱ्या झाल्या त्याच्यामुळे मला ओळखायलाच नाही. तर यांचं घराचं तुम्हाला डेकोरेशन दाखवते मी. यांनी छान घर सजवलं आहे हळदी कुंकासाठी वहिनींनी आमच्या. इथे समोर TV लावलेला आहे आणि इकडं कर्टन वगैरे आहे, तोरण लावलेलं आहे. तर छान घर त्यांनी सजवलेलं आहे. बघा असं दरवाजा त्यांनी छान डेकोरेट केलेला आहे. तर हळदी कुंकाला आल्यावर सर्व मैत्रिणी वगैरे भेटल्या. तर सगळ्यांबरोबर मी एक छान फोटोशूट करते. हे बघा. तर वहिनीने छान बास्केट दिली आम्हाला वानाला. छान, थँक्यू वहिनी. तर हळदी कुंकू घेऊन झाल्यावर आम्ही आता पुढे चाललोय. कुठे चाललोय मला पण माहित नाही. तो नुसता बोलला मम्मी चल माझ्यासोबत, चल माझ्यासोबत. तर रोहिणीला स्वयंपाक करायचा होता. मग आम्ही गिरिजाला घेऊन चाललो. आता गिरिजा आहे आमच्यासोबत. गिरिजा आणि तिमी आणि तेरस आम्ही चाललो आहे. संध्याकाळचे साधारणतः 8 वाजले. तर तेरस मला इथं स्मार्ट मोबाईल्समध्ये घेऊन आला. बघूया नेमकं कशाला आणलंय. तिजू काय रे, कुणाला मला कशाला मोबाईल आता? तर मला काही आयडिया नव्हती. तेरस मला मोबाईल घ्यायला घेऊन आलाय दुकानात. बघू आता कसा मोबाईल घेतो आम्ही. इथे तेरस बघत आहे मोबाईल. मला कुठला घ्यायचा तो बघतोय. तर मला काही कल्पना होती तेरस मला कुठे घेऊन चालला. तर तेरस मला डायरेक्ट स्मार्ट मोबाईल शॉपिंगमध्ये घेऊन आला. आणि त्यांनी माझ्यासाठी हा मोबाईल घेतला आहे. मोटो जी. तर तेरसने मला नवीन मोबाईल घेऊन दिला. कारण माझा जुना मोबाईल एवढा खास नव्हता. मग त्याला वाटलं मम्मीने आता यूट्यूब चॅनल सुरू केलं. मग जुन्या मोबाईलची क्लिअरिटी एवढी खास नव्हती. म्हणून मग त्याने मला नवीन मोबाईल गिफ्ट केला. मोबाईल घेऊन घरी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले. घरातलं सर्व आवरलं आणि आता आम्ही चाललो आहे जरा बाहेर. तर म्हटलं चला तुम्हाला पण घेऊन जाऊ. तर तेजस हे माझ्यासोबत ड्राईव्ह करतोय आणि रोहिणी आणि गिरिजा पण आहे. बघा एक खाऊ घ्यायचा ना रोहिणी. मी इथे आता रोहिणीच्या मम्मीच्या घरी आलोय. आता जेवण वगैरे झाले आणि बाहेर मग वॉकला निघायचं. तर मग आली मी माझ्या मम्मीच्या इथे. माझ्या मम्मीला पायाला लागलंय ना. तर मग आई, मी, हे हिरू आम्ही सगळेजण आलोय.
बसलोय सगळेजण. हो ना. रोहिणीच्या मम्मी त्यांचं घर आहे, रोहिणीची मम्मी आहे. तर त्या स्कूटीवरून चालल्या होत्या. त्यावेळेस एक मुलगी कानामध्ये हेडफोन घेऊन चालली होती, त्याच्यामुळे त्या तिला वाचवायला गेल्या आणि त्याच पडल्या. तर त्यांचा पाय मुरगळला. हे रोहिणीचे पप्पा आहे, ही रोहिणीची मम्मी. त्या पण कंपनीत जॉब करता. तर साधी माणसं आहे बिचारी. तर आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे. रोहिणीची आजी पण बसलेली बाजूला. तर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, त्यांच्या तब्येतीची चौकशी वगैरे केली. असं मधनं येतात त्या गिरजाला भेटायला. तर गिरजाच्या मग आम्ही टोस घेतले त्यांना. तर आजी बाबा म्हटल्यानंतर नातीमध्ये खूप जीव असतो. ते गिरिजाला खूप जीव लावता, पण गिरिजा खूप बदमाश. इकडे आमच्याकडे आली का त्यांच्याकडे जातच नाही. हे बघा आता ते इतकं हे करता, पण ती त्यांच्याकडे जातच नाही. हा गिरूचा मामा. रोहिणीचा भाऊ हा जगदीश नाव आहे त्याचं. तो पुण्याला एशियन पेंट्स कंपनीत जॉब करतो. चांगली पोस्ट आहे त्याची, पेमेंट वगैरे चांगले त्याला, आणि खूप व्यवस्थित वळणदार मुलगा आहे. बहिणींची खूप काळजी करतो. गिरूच्या मामाने भाच्यांसाठी ही खास छान गाडी घेतली आहे. तिच्या मोठ्या बहिणीच्या 2 मुलं आणि गिरिजा, तिघांसाठी त्यांनी ही गाडी घेतली आहे. गिरिजा तिकडे असती का बसती, पण आमच्या घरी आली नाही, नंतर तिकडे गेली का नाही बसत गाडीवर. अशी आमची गिरी. गिरू कोणाची गाडी आहे? बस ना पीठ. गाडी आहे कोणाची? ही गाडी तुझी आहे ना? गिरू, ए गिरू, ती गाडी कोणाची बाई? तुझी. बस ना मग गाडीवर. गाडी बस. गाडी बस. गाडी कोणाची आहे? कोणाची आहे? तुम्ही कधी सांगत बस ना मग गाडीवर. गाडी बस. मी बसू का गाडीवर? मी बसू गाडीवर. घे ना गिरू. कुठं गेली बाई? आत्या बोरी गेली आमची. गिरूला आत्याची खूप आठवण येते. मला अजून गिरीच्या आत्याला भेटवलंय. आत्याला भेटवली. गिरिजाच्या आजीच्या छान गप्पा चालू होत्या. बाबा गेले. मामा कुठे? मामा कुठे? मामा तर रोहिणीच्या मम्मीच्या घरून आलोय आम्ही जेवण वगैरे घरातलं सगळं आवरून गेलो होतो. त्याच्यामुळं घरातलं सगळं आवरलेलं होतं. मग बसलो आम्ही तिघंजणं छान गप्पा मारत. माझ्या नवीन फोनचं तेजस नाही, रोहिणीने मला बरंच काही सांगितलं. नवीन ॲपची मला आयडिया दिली. मला एवढं काही अजून मोबाईलमधलं एवढं परफेक्ट येत नाही, तर मग त्याला मला नवीन फोनचं सगळं काही सांगितलं. आणि भरपूर आमच्या गप्पा चालल्या, चेष्टा मस्करी चालली. तेजस रोहिणीचं चालू होतं काहीतरी. तेजस रोहिणीची ओढत होता, कशावरनं तरी ओढत होता. आणि गिरिजाची लुडबुड चालू होती. मग गिरिजा लागली थोडी चिडचिड करायला. मग रोहिणीला म्हटलं तिला खाऊ पिऊ घाल. मग तिने तिला व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं. आणि तेजस पण गेलं आता वरती. आणि माझं पण चेंज वगैरे करून झालं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला ना? तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि असेच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा. तर परत एकदा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.